नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषी दीप या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाब लागवडीपासून ते गुलाबाचं अर्थशास्त्र काय सांगतं या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार। त्यामध्ये गुलाब लागवड कधी केली पाहिजे, कोणत्या भागातील शेतकरी गुलाबाची लागवड करू शकतात, बोल्ड जातीच्या गुलाबाला जे आपण क्लायमेट म्हणतो हे क्लायमेट कोणतं सुटेबल आहे, किती टेम्परेचर असल्यानंतर गुलाबाची वाढ चांगली होती, क्वालिटी आपल्याला व्यवस्थित मिळू शकते, किंवा मार्केटचा सर्वे शेतकऱ्यांनी कसा केला पाहिजे, किंवा कोणत्या मार्केटला बोर्डे जातीच्या गुलाबाला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे, किंवा याचं पॅकेजिंग कसं होतं, मार्केटिंग कसं होतं, खरंच गुलाब शेती शेतकऱ्यांना परवडते का, किंवा किती क्षेत्रावर गुलाब शेती केल्यानंतर शेतकऱ्यांना गुलाब शेती परवडेल, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करण्याचा विचार करत असतो अशा वेळी महत्त्वाचा विषय आला की बाबा गुलाबामध्ये ज्यावेळेस गुलाबाची तुम्ही लागवड करणार आहे तर मार्केट सर्वे खूप महत्त्वाचं। शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी काय करतात, मार्केटचा अभ्यास करत नाही, म्हणजे काही शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, काही शेतकरी मराठवाड्यातले, काही शेतकरी विदर्भातले, काही शेतकरी कोकण भागातले, पण बऱ्याच वेळा काय होतं की मार्केटचा अभ्यास करणं शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, कारण का प्रत्येक मार्केटला गुलाबाची वेगवेगळी व्हरायटी चालत असते। मग शेतकरी मला फोन करून विचारतात की बाबा आम्हाला बोर्डाचा गुलाब लावायचा आहे, पण शेतकऱ्यांना काय होतं की मराठवाडा आणि विदर्भामध्ये जास्त करून शिर्डी गुलाब आणि ग्लॅडिएटर गुलाबाला मागणी चांगली आहे। आणि जर तुम्ही विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुमचा मुंबई मार्केट असेल किंवा पुणे मार्केट असेल, त्यामध्ये तुमचा बोर्ड एक्स असेल, टॉप सिक्रेट असेल, मी पॉली हाऊसमध्ये येणारी व्हरायटी टॉप सिक्रेट, आणि ओपनला आता तुम्ही जो प्लॉट पाहताय ही बोर्ड एक्सचा गुलाब आहे, आमचा घरचा गुलाब आहे। आणि मार्केटमध्ये काय होतं की काही भागामध्ये बटन गुलाब म्हणजे तुमचा पाकळी गुलाबाला मागणी चांगली, काही शेतकरी तुकड्यासाठी गुलाबाची लागवड करतात म्हणजे किलोवर तोडण्यासाठी। अशा वेळी गुलाबामध्ये मार्केट सर्वे हा महत्त्वाचा विषय त्यामध्ये येत असतो। तर दुसरी गोष्ट, मार्केट सर्वे झाल्यानंतर तुमचा दुसरा विषय आला की क्लायमेट, म्हणजे तुमचं क्लायमेट कसं आहे, म्हणजे वातावरणाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे। बरेच शेतकरी काय करतात, वातावरणाचा अभ्यासानुसार तुम्ही गुलाबाची व्हरायटीची निवड केली पाहिजे। म्हणजे जर टेम्परेचर कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम आपलं उत्पन्न होत असतो, त्याची प्रतिव्यवस्थित येत नाही। त्यामुळे बोर्डेचा जो गुलाब आहे त्याला जो क्लायमेट आपण म्हणतो, तर क्लायमेट म्हणलं तर टेम्परेचर जे आहे तर टेम्परेचर तुमचं 15 डिग्री सेल्सिअस पासून अगदी 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत बोर्डेजाच्या गुलाबाला टेम्परेचर चांगलं मानवतं। आणि बरेच शेतकऱ्यांचं जे विदर्भातले शेतकरी त्यांचं टेम्परेचर अगदी तुमचं 40-42 उन्हाळ्यामध्ये जात असतं। त्यामुळं शेतकरी मित्रांनो, तुमचं जे क्लायमेट आहे हे क्लायमेट महत्त्वाचं त्यामध्ये मॅटर करत असतं। मी गुलाबामध्ये नाही, प्रत्येक पिकामध्ये क्लायमेट तुमचं मॅटर करत असतं। त्यामुळं पहिली महत्त्वाची गोष्ट मार्केट सर्वे, आणि दुसरी गोष्ट तुमचं क्लायमेट कसं आहे, तिसरी गोष्ट तुम्ही लागवड करत असताना जमिनीचा प्रकार, म्हणजे प्रत्येक भागामध्ये जो ऑल ओव्हर जो तुम्ही विचार केला महाराष्ट्रामध्ये तर काही भागामध्ये तुमचा पश्चिम महाराष्ट्रात जमिनी वेगळ्या आहेत, काही शेतकरी कोकणातले आहेत, मला बरेच शेतकरी फोन करतात, काही शेतकरी सांगली, सातारा, कोल्हापूरचे, काही मराठवाडा आणि विदर्भामधले। तर जमिनीच्या प्रकारामध्ये आतापर्यंत आम्ही गुलाब शेतीमध्ये जे काम करतोय 5 ते 6 वर्षाला गुलाब शेतीमध्ये काम करत असताना महत्त्वाचा आम्हाला विषय जाणवला किंवा तुमची जी माती ही काळ्या मातीमध्ये सुद्धा बोर्ड जातीचा गुलाब अगदी चांगल्या पद्धतीने येऊ शकतो। म्हणजे पहिले शेतकरी म्हणायचे की बाबा गुलाबाला मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन पाहिजे, त्याचबरोबर काळी जमीन असली चालेल, पण ज्या जमिनीमध्ये पाण्याचा योग्य निचरा होतो त्या जमिनीमध्ये तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता। म्हणजे काय होतं की पावसाळ्यामध्ये जरी पाऊस जास्त पडला तर ते पाणी पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला पाहिजे, पण पाणी साठून राहिलं नाही पाहिजे। दुसरी गोष्ट, तुमची चोपण जमीन आहे, ह्या चोपण जमिनीमध्ये तुम्ही गुलाबाची लागवड करू नका, कारण काय होतं चोपण जमीन पाणी धरते, आणि एकदा पावसाळ्यामध्ये जर पाऊस कमी जास्त पडला तर त्यामध्ये काय होतं की डाउनीचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते। त्यामुळं शक्यतो ज्यावेळेस तुम्ही जमिनीची निवड करताय मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन, आणि काळी जमीन असेल तरी चालेल, फक्त पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, लागवड करत असताना लागवड सफिशियंट अंतर खूप महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस तुम्ही बोर्ड जातीचा गुलाब लावताय त्यामध्ये तुमचं लागवडीचं जे अंतर आहे, लागवडीचं अंतर शेतकरी मित्रांनो प्रत्येकाचं जमिनीचं स्ट्रक्चरनुसार शेतकरी कमी जास्त करत असतो। त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर माझ्या मागे पाहू शकता की आम्ही जी गुलाबाची लागवड केलेली बोर्ड जातीचा गुलाब त्यामध्ये 7 बाय 6 वर आम्ही गुलाबाची लागवड केलेली आहे। म्हणजे माझ्यासमोर पाहू शकता की 2 बेडमधलं जे अंतर आहे हे 7 फूट आहे, आणि 2 रोपातलं अंतर 1.25 फूट आहे, म्हणजे झिकझॅक लावलेलं आहे। त्यामुळं लागवड करत असताना लागवडीचं अंतर खूप महत्त्वाचं आहे। आता 7 फूट जरी अंतर असलं तरी मध्ये आम्हाला चालायला जमत नाही, कारण का
गुलाबाची एकदा लागवड केल्यानंतर गुलाब हा तुमच्या जमिनीमध्ये 4 ते 5 वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने राहू शकतो. आता माझा जो गुलाब आहे पाठीमागचा, हा याला 3रं वर्ष चालू होईल आता मार्चपासून. आणि त्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस 10 गुंठे गुलाब शेती केली ती, त्याला 4 वर्ष झाले. म्हणजे गुलाबामध्ये काय आहे की जर तुमचं व्यवस्थित मॅनेजमेंट व्यवस्थित असेल गुलाबामध्ये, बोर्डे जातीच्या गुलाबामध्ये, तर अगदी 4 ते 5 वर्ष चांगल्या पद्धतीने तुमच्या जमिनीमध्ये गुलाब राहू शकतो. आणि गुलाबाचा जो खालचा रूस्टॉक असतो हा जंगली असतो, त्यामुळं अगदी काही शेतकरी 5-5, 6-6 वर्षसुद्धा गुलाब आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. पण त्याला तुमचं जे व्यवस्थापन, मग शेवटी तुमचं क्लायमेट, तुमची माती कशी आहे, त्याच्यावर तुमचं झाडाचं लाईफ आहे, झाडाचं लाईफ ठरणार आहे. शेतकऱ्यांचा हा झाला लागवडीचा विषय, की लागवड करत असताना मागं सांगितलं की 7x6 झिकझॅक तुम्ही लागवड करायची. दुसरी गोष्ट, लागवड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, गुलाबाला जे आपण खत व्यवस्थापन म्हणतो, खत व्यवस्थापन करत असताना गुलाबामध्ये काय होतं की तुम्ही शेणखताचा वापर करणं जास्त गरजेचं आहे. कारण का, जेवढं तुम्ही केमिकलचा जास्त वापर करता तेवढी त्याची रोगप्रतिकार क्षमता हे कमी होत चालते. म्हणजे काय होतं की काही रासायनिक खतं आपण त्याला वापरलीच पाहिजे. पण गुलाबामध्ये काही शेतकरी काय करतात, नुसते रासायनिक वापरतात, किंवा काही शेतकरी काय करतात गुलाब शेतीमध्ये की नुसतं जैविकचाच वापर करता. म्हणजे तुमची गुलाब शेती ही नुसती जैविकवर येऊ शकत नाही, किंवा गुलाब शेती ही तुमची नुसत्या केमिकलवर येऊ शकत नाही. तर तुम्हाला 50-50% गुलाबामध्ये काम करावं लागतं. म्हणजे तुमचा 50% तुम्ही जर केमिकल वापरत असाल तर 50% तुम्ही जैविकचा वापर करा. म्हणजे जी रेजिस्टंट पॉवर आहे, रेजिस्टंट पॉवर तुमचा थ्रिप्समध्ये तयार होत नाही, किंवा रोगकिडीमध्ये तयार होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट व्यवस्थितच असतात. ज्यावेळेस गुलाबामध्ये आम्ही गेली 5 ते 6 वर्ष झालं गुलाबामध्ये काम करतोय, तर गुलाबामध्ये मेजरली गोष्ट आढळली की शेतकऱ्यांचं जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये शेतकरी मेजरली चुका शेतकऱ्यांच्या आहेत, किंवा अगदी लागवडीपासून आहेत. लागवडीचं अंतर चुकलं की त्याचा परिणाम तुमचा रोगकिडीवर होणार आहे. दुसरी गोष्ट तुमचा उत्पन्न होणार आहे. आणि तिसरी गोष्ट तुमची खत व्यवस्थापन करताना बरेच शेतकरी काय करतात, गुलाबाला जी खत व्यवस्थापन करत असताना जी वॉटर सोल्युबल खतं म्हणतात, विद्राव्य खतं आहेत, तर विद्राव्य खतं गुलाबाला कंटिन्यू देणं गरजेचं असतं. म्हणजे गुलाबामध्ये ज्या स्टेजेस आहेत हे अगदी 14-15 स्टेजेस, म्हणजे तुमचा स्प्राउटिंग निघतंय, त्यामध्ये लाल शुटवर येते, काही कळी नॉर्मल हरभऱ्यापेक्षा बारकी, काही हरभऱ्या गते, काही त्यापेक्षा मोठी, काही त्यामध्ये आज उमलणार आहे, आज काही फुलं काढायच्यात, काही 2 दिवसांनी कळ्या त्या उमलणार आहेत. त्यामुळे गुलाबामध्ये 14 ते 15 स्टेजेस येतात. मग त्याला खत व्यवस्थापन करत असताना प्रत्येक स्टेजला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याला झालं पाहिजे. आपण त्याला बॅलन्स न्यूट्रिशन म्हणतो. तर त्यामध्ये तुमचा NPK सुद्धा गेलं पाहिजे, मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा गेलं पाहिजे, आणि मायक्रोबी गेलं पाहिजे. NPK मध्ये म्हणजे अगदी तुम्ही 12-61, 13-40, 13-0-52, 13-0-45 अगदी पिकाची जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसार तुम्ही त्याला खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा गेले पाहिजेत. दुसरी गोष्ट, गुलाबाला कॅल्शियमची गरज ही जास्त प्रमाणात, म्हणजे कॅल्शियमची रिक्वायरमेंट गुलाबाला जास्त आहे. बरेच शेतकरी गुलाबामध्ये जी पाण्यातनं ज्यावेळेस आपण कॅल्शियम देतोय तर आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा त्याला कॅल्शियम जाणं गरजेचं आहे. स्प्रेमध्ये कॅल्शियम जाणं गरजेचं आहे. शेतकरी कॅल्शियमचा वापर करत नाही, त्यामुळं फुलाचा गट्टपणा असेल किंवा फुलाची जी प्रत आहे ही प्रत व्यवस्थित येत नाही. दुसरी गोष्ट, तुमचा जी दांडीमध्ये जाडपणा येत नाही. स्टेम आपल्याला व्यवस्थित जाड भेटत नाही. आणि मग त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर गेल्यावर कळते, की बाबा मी मार्केट रोज दाखवत असतो पुणे गुलटेकडी मार्केट मेमाने कृषी दीपवर, तर गुलाब गड्डीचं बाजार पाहिले तर 5 रुपये ते 15 रुपये, ते जास्तीत जास्त 20 रुपये. म्हणजे असं का होतं की काही शेतकऱ्यांची 5 रुपयाला सुद्धा गड्डी विकली जाते, काही शेतकऱ्यांची 20 रुपयाला सुद्धा गड्डी विकली जाते. म्हणजे शेवटी तुमची क्वालिटी आहे, क्वालिटीमध्ये अगदी तुमचं 3 पट तुमचा उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे 5 ते 20 रुपये जर 3 पट जर तुम्हाला बाजार क्वालिटीमध्ये भेटत असेल तर 100% तुम्हाला गुलाब शेती परवडत असते. आता त्यामध्ये हा विषय झाला आपल्या खतांचा. तर 4 नंबरचा मुद्दा आला आपला की बाबा रोगकीड व्यवस्थापन. आता बोर्डेचा जो गुलाब आहे हा गुलाब पहिला पॉलीहाऊसमध्ये करायचे, आणि नंतर 2015 पासून नाशिकच्या काही शेतकऱ्यांनी त्याला ओपन प्रक्षेत्रावर बोर्डे जातीचा गुलाब हा चालू केला लागवडीसाठी, आणि तो सक्सेस ठरले नाशिकमधले शेतकरी. नंतर मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी, पुणे जिल्ह्यामध्ये याची लागवड करू लागले, काही शेतकऱ्यांनी सांगलीला लागवड केली, काही साताऱ्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांनी बोर्डे जातीचा गुलाब लावला, आणि तो गुलाब अगदी चांगल्या पद्धतीने येऊ लागला आणि चांगला सक्सेस ठरला. देशी गुलाबामध्ये पहिले शेतकरी सोप्या जातीचा गुलाब लावायचे, त्याचबरोबर शेतकरी आता बोर्डे जातीचा गुलाब लावला. पण बोर्डे जातीचा गुलाब आहे हा हायब्रिड वाण आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे हायब्रिड जातीच्या वाणाला काय होतं की जो रोगकिडी येत आहेत, आता काय जसं क्लायमेट बदलते तसं रोगकिडींचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे. पहिले कसं व्हायचं की आठवड्यातून एकदा स्प्रे गुलाबाला केला तरी जमत होतं, आणि आता वारंवार तीच औषधं फवारून जी रेजिस्टंट पॉवर आहे आपण म्हणतो कीटकांमध्ये तयार झालेली, त्यामुळं
थ्रिप्स व्यवस्थापन गुलाबामध्ये करणं थोडंसं जिकिरीचं बऱ्याच शेतकऱ्यांना होऊ लागले. त्यामुळं थ्रिप्स काय करतो, एकदा रस शोषला की तुमची फुलाची प्रती व्यवस्थित येत नाही, फुले चावली जातात. रस शोषल्यानंतर स्टेमसुद्धा व्यवस्थित येत नाही, अगदी काड्यांमधला सुद्धा रस शोषला जातो. त्यामुळे गुलाब शेतीमध्ये मेजरली जो प्रॉब्लेम आहे आता, जी रोगकिडी व्यवस्थापन आहे हे अगदी तुमचं ऋतूनुसार वेगवेगळे. म्हणजे पावसाळ्यामध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव वेगळा आहे, हिवाळ्यामध्ये वेगळा आहे, आणि उन्हाळ्यामध्ये जो रोगकिडींचा प्रादुर्भाव आहे हा रोगकिडींचा प्रादुर्भाव हा वेगवेगळा आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं की जास्त करून ज्या रोगाचा जो प्रादुर्भाव त्यामध्ये जास्त करून थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी जाणवतो, कारण का खाली ओलावा चांगला असतो. त्यामुळं पावसाळ्यामध्ये मेजरली गुलाबाला डावणीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. आणि हिवाळ्यामध्ये जर पाहिलं तर हिवाळ्यामध्ये तुमचा पावडर मिल्ड्यू म्हणजे पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव हे गुलाबामध्ये जास्त जाणवत असतो. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर गुलाबामध्ये तुमचा थ्रिप्सचा आणि माईटचा अटॅक हा गुलाबामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त, म्हणजे तुमचा एकदा जानेवारी संपला की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अगदी पाऊस पडेपर्यंत तुम्हाला थ्रिप्सचा प्रादुर्भाव गुलाबामध्ये जास्त जाणवत असतो. आता गुलाबामध्ये बरेच शेतकरी तर बाबा आम्हाला रोगकिडी कंट्रोल होत नाही किंवा आम्हाला डावणी मिल्ड्यू कंट्रोल होत नाही. मग शेतकरी मित्रांनो, गुलाब शेतीमध्ये सगळं तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह करायचे. आल्यानंतर कंट्रोल करण्यापेक्षा अगोदरच त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. म्हणजे थ्रिप्स अटॅक व्हायच्या अगोदरच तुम्हाला वेगवेगळे ग्रुप आहेत, हे ग्रुप बदलले आणि त्यामध्ये जे स्प्रे तुम्ही करू शकता. आता काय होतं, गुलाबामध्ये मेजरली जो आता प्रॉब्लेम जाणवतो आहे तो प्रॉब्लेम आहे की आता येलो थ्रिप्सचा. म्हणजे तुमचा पिवळा थ्रिप्स हा गुलाबामध्ये जास्त जाणवतो. त्यामुळे तुमचा मावा, तुडतुडा, थ्रिप्स, लाल कोळी. आता मी बरेचसे व्हिडिओ मेमाने कृषी दिप्या यूट्यूब चॅनलवर बनवलेत, पण आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा आपला जो उद्देश आहे की बाबा शेतकऱ्यांना माहीतच नाही की गुलाबाला फवारणी किती दिवसांनी करायची. बरेच शेतकरी अंदाजे फवारण्या करतात. म्हणजे आज फवारणी केली, मग प्रादुर्भाव जाणवायला लागला की आठवड्याने त्याला फवारणी करतात. पण शेतकरी मित्रांनो, बोर्डे जातीच्या ज्यावेळेस गुलाब तुम्ही लागवड करणार आहे तर त्यामध्ये महत्त्वाचा विषय घ्यायचा की तुमचं शेड्यूल पाहिजे, परफेक्टली मॅनेजमेंट पाहिजे. बाबा मी आज फवारणी केली, मला 3 दिवसांनी त्याची फवारणी करायची. मग मागची कोणती फवारणी केली हे तुम्हाला दुकानदाराला सांगायला जमलं पाहिजे, किंवा तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे की बाबा मी आज समजा सोलोमनची फवारणी केली, मग मी आता मला पुढच्या वेळेस मला त्याचं गट बदलणं गरजेचं आहे. म्हणजे आलटून पालटून तुम्ही गट बदलून त्याच्याचं फवारण्या केल्या तर तुम्ही आळीवर नियंत्रण मिळू शकता, थ्रिप्सवर नियंत्रण मिळू शकता. मी त्याच्यावर भरपूर व्हिडिओ बनवलेत. ग्रुप ऑफ पेस्टिसाईड कोणते आहेत, कोणत्या गटामध्ये कोणत्या, म्हणजे भरपूर व्हिडिओ मी मेमानी कृषी दिप्या यूट्यूब चॅनलवर बनवलेत. आणि आपला जो चॅनल आहे मेमानी कृषी दिप्या हा जास्त करून फुलशेतीवर काम करतो आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, गुलाबामध्ये तुमचं मी मग काय सांगितलं की मार्केट सर्वे, दुसरी गोष्ट तुमचं क्लायमेट, लागवडीचं अंतर, खते व्यवस्थापन, रोगकिडी व्यवस्थापन, आणि 6वा जो मुद्दा आहे तो तुमचं पाणी व्यवस्थापन. आता गुलाबामध्ये मी मग काय सांगितलं की शेवटी तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यावर तुमचं पाणी व्यवस्थापन ठरणार आहे. म्हणजे तुम्ही त्याला पाणी किती द्यायचं हे तुमचं जमीन ठरवणार आहे. त्या वापसा कंडिशन तुमचं चेक करणं कंटिन्यू गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये काय होतं की पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त पडत असतो, पाऊस कमी जास्त पडत असल्यामुळे काय होतं की पाणी थोडंसं पावसाळ्यामध्ये कमी लागतं. पण हिवाळ्यामध्ये मेजरली जे पाणी व्यवस्थापन आहे आपल्याला, हे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि गुलाबाचे जे 99% रोग येत आहेत ते तुमच्या जमिनीमधून येतात खालून. म्हणजे तुमचं मुळी जर व्यवस्थित चालली तरच तुमची फुलाची प्रत तुम्हाला व्यवस्थित भेटणार आहे आणि झाडे ही रोगाला कमी बळी पडणार आहे. बरेच शेतकरी काय करतात, एकदा पाणी चालू केलं की दिवस त्यावर पाणी सोडतात किंवा रात्रभर पाणी सोडतात. आणि गुलाबाचे ज्या मुळे आहेत, जे अन्नद्रव्य उचलणाऱ्या मुळे आहेत, ही वरच्या भागामध्ये जास्त असतात. त्यामुळं बेडची रुंदी आपल्याला महत्त्वाचा मॅटर. मी सांगायचं राहून गेलं की बेडची रुंदी 2 ते 2.5 ते 3 फुटापर्यंत तुमची बेडची रुंदी पाहिजे. म्हणजे 2 फुटाच्या पुढंच बेडची रुंदी असेल तर जी पाणी आहे ही पाणी तुमचं व्यवस्थित बेडला राहणार आहे. आणि खतं ही मुळाच्या कक्षेत राहणार आहे दिलेली. त्यामुळं गुलाबामध्ये पाणी व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचा विषय. म्हणजे त्याला तुम्हाला पाणी किती सोडायचं आहे हे तुमच्या जमिनीवर ठरणार आहे. दुसरी गोष्ट, गुलाबामध्ये ज्यावेळेस खतं सोडतोय, जर तुमचं रान काळं असेल तर तुम्ही फक्त खतापुरतंच तुम्ही त्याला पाणी सोडा, जेणेकरून जी ही पाणी मुळाच्या कक्षेत राहील. आणि जी खतं आहेत हे खताची इफिशियन्सी चांगली राहिली पाहिजे. त्यानुसार तुम्ही गुलाबामध्ये ऋतूनुसार पाण्याचे व्यवस्थापन. हिवाळ्यामध्ये काय होतं की रात्र मोठी असते आणि दिवस बारीक असतो, त्यामुळं काय होतं की उन्हाची तीव्रतासुद्धा कमी असते. शेतकरी मित्रांनो, गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी व्यवस्थापन करता तर गुलाबाला तुम्ही रोज पाणी देऊ शकता, पण तुमचं जमीन कशी त्याच्यावरती विषय ठरत असतो. म्हणजे अगदी 15 मिनटं 20 मिनटं तुम्ही गुलाबाला रोज पाणी देऊ शकता. बरेच शेतकरी काय करतात, एकदा पाणी द्यायला चालू केले की रोज त्याला तास 2-2 तास पाणी देतात. पण प्रत्येक वेळेस तुम्ही वापसा कंडिशन चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे गुलाबामध्ये
रोगकीड व्यवस्थापन जेवढं महत्त्वाचं तेवढंच पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. जेवढं पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे तेवढं तुमचं खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. म्हणजे 3-4 मुद्दे एवढे गुलाब शेतीमध्ये महत्त्वाचे आहेत की जर ते तुम्हाला जमले नाही तर तुम्ही गुलाब शेतीमध्ये सक्सेस ठरणार. आणि बरेचसे शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर गुलाब शेती करत असताना आतापर्यंत सक्सेस ठरले आहेत. काही 5-10% लोक आहेत की ते गुलाबामध्ये सक्सेस. कारण का की त्यांचं सगळे व्यवस्थापन त्यामध्ये व्यवस्थित केलेले आहे. त्यांनी खत व्यवस्थापन व्यवस्थित केले आहे, त्यांनी रोगकीड व्यवस्थापन व्यवस्थित केलेले आहे, पाणी व्यवस्थापन असेल तुमची अगदी पुढे आपण पाहणार किंवा गुलाबाची कटिंग कशी करायची त्या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहे. त्यामुळं गुलाबामध्ये पाणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो व्यवस्थित करा. दुसरी गोष्ट, बरेच शेतकरी फोन करून विचारतात की बाबा आम्हाला गुलाबाची लागवड करायची, पण विषय असा आहे की आमच्याकडे 2च माणसं आहेत किंवा आमच्याकडे 3च माणसं, आम्ही गुलाबाची किती लागवड करावी कमीत कमी. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की एका माझी मुलाखत झाली ती बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला, त्यावेळेस मी सांगितलं होतं की गुलाबामध्ये तुम्हाला गुलाब शेती तुम्हाला करायची असेल तर तुम्ही 10 गुंठ्यापासून सुरुवात करा. पण शेतकरी मित्रांनो आता काय झालं, सिच्युएशन खूप बदललेली आहे. त्यामुळे आता जर तुम्हाला गुलाबाची लागवड करायची असेल तर तुम्ही अगदी अर्ध्या एकरापासून गुलाबाची लागवड चालू करा. आता 10 गुंठे बाद झाले आता, कारण का आता प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि बाजारामध्ये थोडीशी व्हॅल्यू आहे. नॉर्मल गुलाबाची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तुम्हाला काय आहे, मला प्रोडक्शन आता जास्त पाहिजे. पहिले 10 गुंठे सफिशियंट होतं, पण आता तुम्हाला कमीत कमी जर गुलाबाची लागवड करायची असेल तर तुम्ही अर्ध्या एकरापासून गुलाबाची लागवड करायची. आता अर्धा एकर जर तुम्हाला गुलाबाची तुम्ही लागवड केली तर किती लोक ते अर्धा एकर गुलाब शेती हँडल करू शकतात? तर कमीत कमी तुम्हाला 2 लोक म्हणजे 2 माणसं पाहिजेत की जेणेकरून ते गुलाबामध्ये तुम्ही ते हँडल करू शकतात. म्हणजे गुलाब शेतीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल अर्ध्या एकरामध्ये तर तुमची 2 माणसं कंटिन्यू त्या गुलाबामध्ये पाहिजेत. म्हणजे अगदी त्यामध्ये ज्या प्रॅक्टिस येतात, म्हणजे जे खुरपण्याचं काम असेल, फवारणी असेल किंवा बाकी तुमची कटिंग असेल, पॅकिंग असेल, म्हणजे 2 ते 3 माणसं कमीत कमी अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला घरचे पाहिजेत. आणि बरेच शेतकरी मला विचारत असतात की बाबा गुलाबामध्ये ज्यावेळेस आम्हाला काम करायचं आहे तर आमच्याकरता बाहेरचे आम्हाला लेबर घ्यावे लागतात. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो, गुलाबामध्ये तर गुलाब शेती तुम्हाला घरच्या घरी केली तरच तुम्हाला आता इथून पुढे गुलाब शेती परवडणार आहे. कारण का कृषी निवासस्थांचा वाढलेला खर्च, लेबरचा खर्च आणि तुम्हाला ज्या खुरपणीचा खर्च, कारण गुलाबामध्ये काय होतं की तणनाशक मधल्या पेस्टला चालतं पण तुम्हाला बेड व्यवस्थित खुरपावी लागतात आणि दर 1-2 महिन्याला तुम्हाला बेडची माती मोकळी करावी लागते. कारण का थोड्याशा एकदा मुळ्या डिल्ल्या झाल्या की तुमची जी मुळी आहे, गुलाबाची मुळी व्यवस्थित चालत असते. त्यामुळं गुलाबामध्ये फवारणी करायला तुम्हाला माणसं लागत आहेत, तुम्हाला कटिंग करायला माणसं लागतात, पॅकिंग करायला माणसं लागतात, खुरपणीला माणसं लागत आहेत, अगदी मध्ये कधी तणनाशक, म्हणजे कंटिन्यू त्यामध्ये प्रॅक्टिसेस चालू असतात गुलाबामध्ये. त्यामुळं शक्यतो गुलाब शेती तुम्ही लेबर लावून करण्यापेक्षा जर 2-3 माणसं तुमच्या घरी असेल तर तुम्ही गुलाब शेती चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि लेबरचे तुमचे पैसे वाचले तर त्याचा खर्च तुम्ही खतावर करू शकता, फवारण्या कंटिन्यू करू शकता. म्हणजे कधी कधी काय होतं की क्लायमेट खराब झाल्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मला फवारणी घ्यायला लागते, त्यावेळेस तुमचा फवारणीमध्ये तुमचा खर्च वाढत असतो. अशा वेळी गुलाब शेतीमध्ये अगदी तुमची सुरुवात करत असताना अर्ध्या एकरापासून सुरुवात करा. आणि जर तुमच्याकडे 3 ते 4 माणसं तुमच्याकडे रेग्युलरमध्ये तुमची शेती करायला असतील तर तुम्ही 1 एकर गुलाब शेती करू शकता आणि त्यामध्ये चांगलं उत्पादन आहे. आता आपण ती पुढं पाहणार गुलाबाचं अर्थशास्त्र कसं आहे. तर गुलाबमध्ये हा विषय झाला की बाबा किती क्षेत्रावर गुलाब शेती केलं तर शेतकऱ्यांना परवडणार आहे. दुसरी गोष्ट, गुलाबामध्ये ज्यावेळेस आपण काम करतोय तर गुलाबामध्ये मी मगाशी सांगितलं की लेबरचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, गुलाबाचं जे अर्थशास्त्र आहे, आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की बाबा पहिली आम्ही जी गुलाब शेती केली 10 गुंठ्यांमध्ये केली ती, पण त्यावेळेस काय होतं की बाजार म्हणजे मार्केटला गुलाबाची आवक कमी होती आणि मार्केटला बाजारभाव चांगले राहिले होते. पण चालू वर्ष तुम्ही पाहिलं 23मध्ये जे गुलाबाचे बाजारभाव आहेत, गुलाबाचे बाजारभाव मनावशी राहिले. म्हणजे आता बाजारभाव कुठेतरी 10 डिसेंबरपासून बाजार वाढले होते. आता व्हॅलेंटाईनमध्ये थोडेसे बाजाराला थोडीशी गती येईन जरा आता. पण जर तुम्ही गुलाबाचं अर्थशास्त्र पाहिलं तर गुलाबामध्ये तुम्हाला काम करत असताना तुम्हाला 12ही महिने गुलाबामध्ये कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. मी बरेच शेतकरी काय करतात किंवा बाजार नसल्यानंतर मग त्याला ज्या रोगकीड व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन असतं करत असताना महत्त्वाचा विषय आला की त्यामध्ये सातत्य नसतं शेतकऱ्यांना, मग त्यामध्ये त्याचा परिणाम तुमचा उत्पन्न होत असतो. मग तुम्हाला उत्पादन हे व्यवस्थित मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, मला साधं गणित सांगतो की 12ही महिने जर तुमचा गुलाबाचा माल मार्केटला गेला चांगला क्वालिटीचा, चांगल्या प्रतीचा, तर तुम्हाला काय होतं की बाजारामध्ये रेट हा हमखास भेटत असतो. पण तुमचं सातत्य नसेल, म्हणजे तुमची कंटिन्यू नसेल त्यामध्ये,
म्हणजे तुमच्या क्वालिटीच्या बाबतीत तुमची कंटिन्यू नसेल किंवा क्वालिटीच्या बाबतीत तुमची कंटिन्यू नसेल मार्केटला, आणि मार्केटला जर तुमचा 12 महिने माल नाही गेला तर तुमचे पैसे होणार नाही. मी साधं गणित सांगतो की अगदी 12 महिन्यातले अगदी 3-4 महिने तुम्हाला गुलाबाला जरी बाजार सापडला तर तुम्हाला हमखास गुलाब शेती परवडत असते. म्हणजे अर्ध्या एकरामध्ये सांगायचं झालं तर तुमचा अर्धा एकर गुलाब असेल आणि चांगलं तुमचं व्यवस्थित तगडं मॅनेजमेंट असेल, तुमचं खतांचं व्यवस्थित मॅनेजमेंट असेल, फवाऱ्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट असेल, तर अगदी तुम्ही अगदी रोजची 1,500 ते 2,000 फुलं अर्ध्या एकरानं आरामशीर निघतात. 5 ते 6,000 तुम्ही कलम लावलं अर्ध्या एकरामध्ये. एकरी आपण जी गुलाबाची कलम लावत असतो त्यामध्ये एकरी 10 ते 12,000 कलम लावतो, आणि अर्ध्या एकरामध्ये 5 ते 6,000 तुम्ही कलम लावलं 6,000, आणि त्यामधनं तुम्हाला 1,500 ते 2,000 जरी पर डे फुलं भेटली तरी हमखास तुम्हाला अगदी 10 रुपयांनी गेलं किंवा 15-20 रुपयांनी, म्हणजे सरासरी तुम्हाला 2 रुपये जरी पडली तरी अगदी तुम्हाला 1,500 फुलातून तुम्हाला रोजचे 3,000 भेटणार आहेत, आणि महिना तुम्हाला 80 ते 90,000 भेटणार आहे. 20,000-25,000 रुपये जरी तुमचं खर्चाला गेले, तुम्हाला 50 ते 60,000 रुपये तुम्हाला महिन्याला भेटले, तर 12 महिने तुम्ही सरासरी काढली ते 5 ते 6 लाख रुपये तुम्ही अर्ध्या एकरामधनं हमखास गुलाबामध्ये कमवू शकता. पण ते कधी शक्य होणार आहे की तुमचं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचं सातत्य नाही, त्यामुळे तुम्हाला गुलाब शेती शेतकरी मित्रांनो परवडत नाही. आणि त्याचा तोच ड्रॉबॅक आहे, शेतकरी काय करतात, बाजार वाढले तरच त्याला खर्च करायचा, आणि बाजार नाही वाढले त्याला खर्च करत नाही. त्यामुळं कोणतेही पीक घ्या, मी तुमचा गुलाब म्हणत नाही, मी तुमचं तरकारी पीक असेल किंवा कोणतेही पीक असेल, फुलशेती असेल, 12ही महिने मार्केटला माल गेल्यानंतरच तुम्हाला त्यामधनं तुम्हाला ते पीक परवडत असतं. बरेच शेतकरी झेंडू उत्पादक सुद्धा शेतकरी मला फोन करू विचारतात का मा आम्ही आता झेंडूची लागवड करावी का, किंवा लागवडी भरपूर आहेत का. म्हणजे शेतकरी काय करतात, अंदाज घेतात आणि लागवड करतात. पण 12ही महिने जो शेतकरी झेंडू पीक करतोय किंवा जो शेतकरी गुलाब शेती करतोय त्याला हमखास गुलाब शेती परवडत असते. त्यामुळं शेतकरी मित्रांनो तुमचं सातत्य गुलाब शेतीमध्ये महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, गुलाबाचं जे अर्थशास्त्र मी मागाशी सांगत होतो की अर्धा एकर गुलाबाला तुम्ही 4 ते 5 लाखापर्यंत कमीत कमी गुलाबामध्ये कमवू शकता. आणि 1 एकर जर गुलाब शेती असेल, 10 ते 12,000 कलम लावलं आणि तुमचं तगडं जर मॅनेजमेंट असेल गुलाबामध्ये, तर अगदी 6 लाखाच्या पुढंच 7 लाख 8 लाखापर्यंत तुम्ही उत्पादन गुलाब शेतीमधनं मिळू शकता. मी कमीत कमी बाजार म्हटलं तरी. पण तुमचं 12ही महिने माल मार्केटला, आणि फुलाची प्रत, ही फुलाची प्रत जर व्यवस्थित असेल, क्वालिटी चांगली असेल, आणि दुसरी गोष्ट बागा तुमचं स्ट्रक्चर चांगलं असेल, स्टेमची साईज चांगली असेल, फुलाची प्रत व्यवस्थित असेल, तरच तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो अगदी सक्सेस ठरू शकता. बरेच शेतकरी तर बाबा आम्ही आता गुलाब शेती आम्हाला परवडतं, आम्ही गुलाब शेती काढत चालतं. मग शेतकरी मित्रांनो खरंच गुलाबाचं पीक ज्या शेतकऱ्याला शक्य आहे त्याने तुम्ही घरच्या घरी जर लेबर लावून तुम्ही गुलाब शेती केली तर तुम्हाला 100% गुलाब हा परवडत असतो. शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीमध्ये तर तुमचं झाडा तुम्हाला व्यवस्थित स्ट्रक्चर बनवायचं असेल तर स्ट्रक्चर तुमचं कसं बनणार आहे किंवा तुमची रोजची कटिंग कशी आहे गुलाबाची त्याच्यावर तुमच्या झाडाचं स्ट्रक्चरमध्ये असतं. बरेच शेतकरी काय करतात, गुलाबाला कुठेही कट करतात, त्यामुळे व्यवस्थित स्टेम येत नाही. आणि बऱ्याच शेतकऱ्यांची ओरड आहे की आम्ही तुकडा तोडतोय आता, आम्हाला व्यवस्थित स्टेम भेटत नाही. म्हणजे काय करायचं, कुठंसुद्धा कट केलं जातं. तर गुलाबामध्ये काय झालं की बाबा प्रत्येक पानावर डोळा आहे. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की हा स्टेम आहे, बरोबर का. तर ह्याच्या माझ्यासमोर पाहू शकता की ही स्टेम आहे गुलाबाची, बरोबर का. 1-1.5 फुटाची काही स्टेम आहे. तर गुलाबाच्या प्रत्येक पानावरती डोळा आहे. म्हणजे हे जे पान आहे ना, ह्या पानावर डोळा आहे, ह्याच्यावर डोळा आहे आणि ह्याच्यावर डोळा आहे. म्हणजे तुम्ही जिथं कट करता तिथं गुलाब फुटत असतो. म्हणजे अगदी तुम्ही पाठीमागं जरी कट केलं तर कुठं फुटणार आहे. पण कट करत असताना महत्त्वाची काळजी घ्यायची की 2 ते 3 डोळे आपल्याला ठेवावे लागतात. आता माझ्यासमोर पाहू शकता हा इथं कट पॉईंट घेतलेला आहे, बरोबर. हा इथं पहिले कट झालेला, मी इथं कट पॉईंट घेतला, मी हा एक डोळा 1, 2, 3 तुम्ही 3 डोळ्यावर अगदी याला कट करू शकता. असताना ज्यावेळेस आपण काळजी घेतली पाहिजे, तर कटिंग करताना शेतकरी मित्रांनो मात्र तुम्ही काळजी घ्यायची की खालचे जे डोळे आहेत हे 2 ते 3 डोळ्यावर तुम्ही गुलाब हा कटिंग करू शकता. बरेच शेतकरी काय करतात, कुठेही कट करतात, त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित स्टेम येत नाही किंवा झाडाची स्ट्रक्चर आहे हे झाडाचं स्ट्रक्चर व्यवस्थित बनत नाही. माझ्यासमोर पाहू शकता की आता मागं तुम्ही जो प्लॉट पाहताय झाडामध्ये तुम्हाला जे स्टेम दिसत आहेत पूर्ण तुम्ही जे पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी स्टेम आहेत. हा स्टेम काय आहेत की काय झालं की ह्याची कटिंग 2 ते 3 डोळ्यावर केलेली आहे, त्यामुळे जी स्टेमची साईज असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ह्या तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे. आता माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की हे स्टेम आहे. आता तुम्हाला मी परत एकदा दाखवतो किंवा यामध्ये जी कटिंग आहे ही कटिंग आपल्याला खूप महत्त्वाची. आता माझ्यासमोर पाहू शकता की इथं हा कट पॉईंट निघलेला आहे, हे खालनं आलेला आहे आणि हा इथं कट पॉईंट घेतलेला आहे. आता कटिंग करताना आपण कुठं करायचं की खाली याचे इथं हा महत्त्वाचा मेन आपला कट पॉईंट आणि हे डोळे. मग प्रत्येक पान मग असेल प्रत्येक पानावर डोळा आहे, मग हा देख 1, 2, 3 अगदी 3वर तुम्ही कट करू शकता. म्हणजे मग अगदी स्टेम किती जरी लांब असली
तरी खाली फक्त ठेवताना तुम्ही तीन डोळे ठेवायचे. बरेच शेतकरी काय करतात, मध्ये आधी कट करतात, त्यामुळे तुम्हाला जो स्टेमची साईज आहे, स्टेमची साईज दिवस मिळत नाही. आणि मग परत आपल्याला ज्यावेळेस आपण खरड छाटणी घेतो, तर खरड छाटणी करता आपला परत प्रॉब्लेम असा होतो की परत खाली बुडक्यामध्ये व्यवस्थित कट पॉईंट न घेतल्यामुळं जे कट पॉईंट आहे हे कट पॉईंट लॉक होऊन जातात. आणि मग त्यातनं जे फुटवे, हे फुटवे शेतकरी मित्रांनो व्यवस्थित येत नाही. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये कटिंग करणारे झाडाचं लाईफ किंवा झाडाचं स्ट्रक्चर किंवा फुलाची क्वालिटी ही 99% तुमच्या कटिंगवर ठरणार आहे. तुमची कटिंग कशी आहे त्याच्यावर तुमचं फुलाची प्रत किंवा तुमच्या दांडीची साईज, झाडाचं स्ट्रक्चर ही शेवटी कटिंगवर. त्यामुळं शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये जो महत्त्वाची प्रॅक्टिसेस आहे त्यामध्ये कटिंग ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे गुलाब शेतीमध्ये. त्यामुळं तुम्हाला कटिंग शिकाय काय होतं, गुलाब लागवड केल्यानंतर तुम्ही अगदी 2 ते 3 महिने तुम्हाला जातात, म्हणजे अगदी 5-6 महिने जातात तशी चांगली कटिंग शिकण्यासाठी. पण जर एकदा तुमचा हात बसला तर अगदी 2 माणसं तुमची अर्धा एकर 1 एकर बागसुद्धा गुलाबाची तोडू शकतात. जर तुमचं व्यवस्थित त्याचा अंदाज तुम्हाला आला की बाबा कटिंग करताना त्याची कटिंग कशी केली पाहिजे. आणि एकदा सातत्य तुमचं 6 महिने वर्ष तुम्ही काम केले की तुम्ही अगदी स्किल लेबर म्हणून सुद्धा गुलाबमध्ये चांगली एक्सपर्ट होऊ शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कटिंग करताना तुम्ही महत्त्वाची ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण गुलाबाची पॅकिंग करतोय, बरेच शेतकरी काय करतात, बोर्डाच्या गुलाबामध्ये काही स्टेम जर लांब निघले तर त्याला रॅपरसुद्धा लावतात. आणि बऱ्यापैकी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये जो बोर्डेक्स गुलाब येतो तर त्याची 10 फुलाची गड्डी बांधली जाते. बरेच शेतकरी मला फोन केले ते बाबा आम्हाला तुम्ही जी गड्डी बांधताय तर गड्डी दाखवा. बऱ्याच वेळा काय होतं की तुमची गड्डी कशी आहे, म्हणजे वरनं 10 फुलं त्याला व्यवस्थित दिसली पाहिजे, प्लस मार्केटमध्ये तुमचा डिस्प्ले चांगला असेल तरच पुन्हा घेणारा ग्राहक हा तुमचा गुलाब घेत असतो. आता मी तुम्हाला लाईव्हमध्ये डायरेक्ट दाखवते की बाबा गुलाबाची गड्डी ज्यावेळेस आपण बांधणार ती कशी बांधली जाते. आता माझ्यासमोर पाहू शकता की हा जो दोरा आहे हा कुचका दोरा आहे, म्हणजे आपला जो रेग्युलर दोरा वापरतो आपण बेडीसाठी वगैरे वापरला जातो, तर दोरा अगदी हाताने तुटला जातो, असा दोरा त्यामध्ये वापरला जातो. तुम्हाला मी दाखवते की बाबा जी गड्डी कशी बांधली जाते. जी फुलं आहेत हे रेग्युलर ज्यावेळेस आपण फुलं घेतो तर 10 फुलाची गड्डी बांधत असताना माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता 3 लाईनी करायचे. ह्या 3 लाईनी घेतल्या आपण बांधताना. नंतर काय करायचं, 1 2 आपले किती फुलं झाली, 6 फुलं झाली सगळी आत्तापर्यंत. आणि नंतर 2 आपले एका साईडला लावून घ्यायचे. म्हणजे जर वरनं तुमची 10 फुलं गड्डीमधली जर व्यवस्थित दिसली मार्केटला तर तुमचा जो डिस्प्ले आपण म्हणतो तर डिस्प्ले हा व्यवस्थित असतो. दोऱ्याच्या साहाय्याने काय करायचं, याला व्यवस्थित त्याला रॅप करायचं व्यवस्थित. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता. म्हणजे काय होतं की जर व्यवस्थित तुमची बांधणी व्यवस्थित असेल, मग तुमची फुलं मग चांगली आहेत, मग तुमची बांधणी व्यवस्थित नसेल तर तुम्हाला मार्केटला जो दर आहे हा दर व्यवस्थित भेटत नसतो. आणि जर काय होतं की आता ही स्टेम आमच्या 1 फुटाच्या पुढे आहेत, त्यामुळे आम्ही काय करतो सगळं मागचं एकसारखं करून घ्यायचं या कात्री साह्याने कटका करायचं, की जेणेकरून काय होतं की आपल्याला कॅरेटात ज्यावेळेस आपण मानतोय गड्डी ही मानता सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे, व्यवस्थित बसली पाहिजे. आता माझ्यासमोर पाहू शकता की मला वरनं 10 फुलं दिसत आहेत. म्हणजे काय होतं विषय की ज्यावेळेस तुम्ही मार्केटला गड्डी विक्रीसाठी नेणार आहे त्यावेळेस जर घेणारा ग्राहकाला जर व्यवस्थित 10 फुलं व्यवस्थित वरनं डिस्प्ले दिसला तर तुम्हाला ती लगेच घेणार आहे. आणि जर तुमची फुलं वेगळी वाकडी असेल, काही शेतकरी काय करतात की फुलं ज्यावेळेस गड्डी बांधत असतात दोऱ्याच्या साह्याने त्यावेळेस काय करतात फुलं खाली वर करतात. त्यामुळं मार्केटला गेलं तुमची फुलं किती जरी भारी असली, 1 फुल वर 1 फुल खाली, त्यामुळं ती जी गड्डी व्यवस्थित दिसत नसते. त्यामुळं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस पॅकिंग करताना महत्त्वाची काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला मार्केटला दरसुद्धा चांगला भेटला पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी आपण बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला अगदी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे आतापर्यंत तुम्ही कधी ऐकले नाही, तुम्ही दाखवलं नाही तुम्हाला आतापर्यंत कोणी. अगदी बारीक सारीक गोष्टी म्हणजे तुमचा खताचं व्यवस्थापन असेल, रोगकीड व्यवस्थापन असेल किंवा हवामानाचा अभ्यास असेल, बाकी तुमचं गुलाबाचं अर्थशास्त्र कसं आहे, गुलाबामध्ये सातत्य असेल तर गुलाब शेतीमध्ये तर तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो सक्सेस ठरू शकता. आणि तुम्ही गुलाब शेतीमध्ये सक्सेस ठरू शकत नाही. शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कृषी दीप आमच्या यूट्यूब चॅनल उपलब्ध आहे. मी तुमचं अगदी लागवडीचं अंतर असेल, 2 बेडमधलं अंतर, 2 रोपातलं अंतर, खत व्यवस्थापन, रोगकीड व्यवस्थापन, गुलाबाचं सगळं मॅनेजमेंट,
कटिंग कसं केलं, म्हणजे सगळे व्हिडिओ आपण मेहमान कृषी बनवलं. पण आजचा व्हिडिओ जो बनवण्याचा उद्देश होता की आपण सगळं एकाच व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना जी माहिती व्हावं, किंवा बरेच शेतकऱ्यांना ज्या गुलाब शेती करायची, तर गुलाब शेती खरंच फायद्याची की तोट्याची, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत. शेतकरी मित्रांनो, अजूनही तुमच्या मनामध्ये गुलाब शेतीविषयी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.